केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी संसदेत आपला सलग 9वा अर्थसंकल्प सादर करून एक नवा इतिहास रचलाय. सकाळी 11 वाजता जेव्हा त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली, तेव्हा संपूर्ण देशाचं लक्ष टीव्ही स्क्रीनकडे लागलं होतं. हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ नव्हता, तर विकसित भारताच्या दिशेने टाकलेलं एक मोठं पाऊल असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र भाषण संपताच जनतेमध्ये सर्वात मोठी उत्सुकता हीच होती की आपल्या दैनंदिन जीवनातील कोणत्या वस्तू स्वस्त होणार आणि कोणत्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडणार. तेच आज आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. तत्पूर्वी जे विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करत असतील आणि ज्यांचं स्वप्न आय-टी क्षेत्रातील सर्वोच्च कंपनीमध्ये लाखोचं पॅकेज मिळवायचं आहे, त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तिथे संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. यावेळच्या अर्थसंकल्पात सरकारने व्यसनाधीन वस्तूंवर कडक भूमिका घेतल्याचं दिसून आलंय. अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार सिगारेटवरील प्रति स्टिक शुल्कासह 40% जीएसटी मध्ये अतिरिक्त उपकर म्हणजे सेस कर आणि उत्पादन शुल्क जोडले गेले आहेत. याचा थेट परिणाम असा होईल की धूम्रपान करणाऱ्यांना आता पूर्वीपेक्षा 15 ते 20% जास्त पैसे मोजावे लागतील. दुसरीकडे ग्रामीण भागातील गरिबांचा विचार करून बिडीवरील दरात कपात केल्याचं सांगण्यात येत असलं तरी एकूणच तंबाखू क्षेत्रावर कराचा बोजा वाढला आहे. देशात मद्यपान करणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि सरकारसाठी हा महसुलाचा मोठा स्रोत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये अल्कोहोल स्क्रॅपच्या विक्रीवरील टीसीएस म्हणजे टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्सेस दर 1% वरून थेट 2% वाढवला आहे. या तांत्रिक बदलामुळे मद्याच्या किमतीत लक्षणीय वाढ होणार आहे. दारूच्या वाढत्या किमतीमुळे केवळ मद्यप्रेमींच्या खिशावरच परिणाम होणार नाही, तर हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगावरही याचे सावट पाहायला मिळू शकते. तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की जर दारूची विक्री कमी झाली नाही तर सरकारला मिळणारा महसूल विक्रमी पातळीवर पोहोचेल. सरकारने दारू आणि सिगारेटवर कर वाढवण्यामागे केवळ महसूल हेच कारण नसून आरोग्याविषयीची जागरूकता हाही एक पैलू आहे. अनेक ठिकाणी दारू विक्रीवर बंदी घालण्याची मागणी होत असताना केंद्राने किमती वाढवून लोकांचा कल व्यसनापासून दूर नेण्याचा प्रयत्न केलाय. डॉक्टर वारंवार सांगतात की दारू आणि धूम्रपान आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. आता या वाढलेल्या किमतींमुळे सामान्य माणूस व्यसनापासून परावृत्त होतो का हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल. विशेषतः तरुणांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेवर लगाम घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. केवळ सामान्य ग्राहकच नाही तर शेअर बाजारातील गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सनाही या बजेटने धक्का दिलाय. अर्थमंत्र्यांनी शेअर्स खरेदी आणि विक्रीवर आकारण्यात येणाऱ्या एसटीटी मध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. हा कर आता 0.02% वरून 0.05% पर्यंत वाढला आहे. याचा अर्थ असा की फ्युचर्स आणि ऑप्शन तसेच शेअर्सच्या डिलिव्हरीवर आता गुंतवणूकदारांना जास्त कर द्यावा लागेल. यामुळे शेअर बाजारातील व्यवहारांची उलाढाल कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण छोट्या ट्रेडर्ससाठी हा कराचा बोजा नफा कमी करणारा ठरणार आहे. अर्थसंकल्पाचा सर्वात प्रतीक्षित भाग म्हणजे प्राप्तिकर स्लॅब. अर्थमंत्र्यांनी मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी नवीन कर रचनेत काही बदल सुचवले आहेत. मानक वजावट वाढवून नोकरदार वर्गाच्या हातात अधिक पैसा राहील याची काळजी घेण्यात आली आहे. महागाईच्या काळात घर खर्च चालवताना मध्यमवर्गीयांची धमचाक होत असते. अशा वेळी प्राप्तिकरातील अल्प सवलत ही मरगळ दूर करणारीही ठरू शकते. मात्र जुन्या कर रचनेत राहणाऱ्यांसाठी फारसे बदल न केल्याने काही प्रमाणात नाराजीही दिसून येत आहे. देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी या बजेटमध्ये मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. कृषी कर्जाचे उद्दिष्ट वाढवून ते 20 लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्यात आले आहे. तसेच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले. ग्रामीण भागात साठवणूक केंद्रे आणि कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी निधीची तरतूद केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्यास मदत होईल. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देऊन शहरांकडे होणारे स्थलांतर थांबवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न असल्याचं दिसून येते. भारताला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पायाभूत सुविधांची अत्यंत गरज असते. या अर्थसंकल्पात पीएम गतिशक्ती योजनेअंतर्गत रेल्वे, रस्ते आणि बंदरांच्या विकासासाठी विक्रमी निधी देण्यात आला आहे. रेल्वेमध्ये नवीन 400 वंदे भारत गाड्यांची घोषणा आणि रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात आलाय. यामुळे दळणवळण वेगवान होईल आणि उद्योगांना लागणारा लॉजिस्टिक खर्चही कमी होण्यास मदत होईल. बजेटमध्ये स्किल इंडिया मिशनला अधिक बळ देण्यात आले. तरुणांना आधुनिक तंत्रज्ञान जसं की एआय आणि रोबोटिक्समध्ये प्रशिक्षित करण्यासाठी नवीन केंद्रांची स्थापना केली जाणार आहे. तसेच उद्योजकता वाढवण्यासाठी मुद्रा लोनच्या मर्यादेत वाढ करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. बेरोजगारीचा
प्रश्न सोडवण्यासाठी खाजगी क्षेत्राला अधिक सवलती देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचं ध्येय सरकारने समोर ठेवलंय. आरोग्य क्षेत्रासाठीच्या तरतुदींमध्ये वाढ करून सरकारने गावोगावी आरोग्य केंद्र उभारण्यावर भर दिलाय. आयुष्यमान भारत योजनेचा विस्तार करून त्यात अधिक गरीब कुटुंबांचा समावेश करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लखपती दीदी योजनेची व्याप्ती वाढवली असून बचत गटांच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी कमी दरात कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. औद्योगिक विकासासाठी खनिजांच्या उत्खननावरील धोरणात बदल करण्यात आले आहेत. खनिजांच्या विक्रीवरील करात झालेली वाढ ही उद्योगांसाठी आव्हानात्मक ठरू शकते, पण यामुळे दीर्घकालीन सरकारी तिजोरीत भर पडणार आहे. सौर ऊर्जा आणि हरित इंधनांसाठी विशेष सवलती देऊन सरकार पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं दिसून येत आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू, विशेषतः मोबाईल फोन आणि सुटे भाग यांच्यावरील सीमाशुल्क कमी केल्याने हे उत्पादन भारतात स्वस्त होण्याची चिन्ह दिसत आहेत. एकूणच 2026चा हा अर्थसंकल्प संमिश्र स्वरूपाचा आहे. एकीकडे सरकारने पायाभूत सुविधा आणि शेतीला प्राधान्य दिलंय, तर दुसरीकडे व्यसनाच्या वस्तू आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीवर कराचा बोजा वाढवलाय. मध्यमवर्गीयांना प्राप्तिकरातून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी महागाईचं सावट पूर्णपणे दूर होईल की नाही हे येणारा काळच सांगेल. सरकारच्या या निर्णयाचा थेट परिणाम लोकांच्या जीवनशैलीवर आणि बचतीवर होणार आहे हे नक्कीच. यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.